नमस्कार मंडळी, सातारकर खवय्ये या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण पारंपरिक असा पदार्थ बघूया, चकोल्या. चला तर त्यासाठी लागणारं साहित्य बघूया. रेसिपीसाठी लागणारं साहित्य बघूया. हे मी मुगाची डाळ शिजवून घेतलेली आहे. हे लसूण, खोबरं आणि कोथिंबीर बारीक करून घेतलेली आहे. हे चवीनुसार मीठ, हळद, मसाला, घरचा मसाला, मोहरी, जिरं आणि हे 2 चपात्याचं पीठ मी मळून घेतलेलं आहे. इकडे मी टोप ठेवून घेतलेलं आहे गॅसवर. पहिल्यांदा आपण फोडणी देऊन घेऊ. मी 2 चमचे तेल टाकून घेते. 2 चमचे तेल टाकून घेतलेलं आहे. तेल गरम झाल्यावर आपण फोडणी देऊन घेऊया. तेल तापलेलं आहे. आपण ह्यामध्ये मोहरी टाकून घेऊया. मोहरी तडतडली की जिरे टाकूया. आपण आता लसूण खोबरं हे टाकून घेऊया. भाजून घेऊया. त्यामुळे हळद, हा आपला घरचा मसाला, हे आता मस्त भाजून घेऊया आपण. मसाला आपला भाजलेला आहे. यामध्ये आता आपण डाळ टाकून घेऊया. आणि यामध्ये आता पाणी टाकून घेऊया. यामध्ये मी डाळ टाकून गरम पाणी टाकून घेतलं. आता चवीनुसार मीठ टाकूया. आता याला उकळी फुटेपर्यंत आपण इकडे दुसरी तयारी करूया चकुल्यांची. हे असं मी पीठ एकजीव करून घेते आणि त्याचे 2 गोळ्या करून घेते. तिकडे डाळीला आपल्या उकळी फुटते. हे असे 2 गोळे मी करून घेते आणि हे जाडसरच लाटायचे असते. हे मी असं लाटून घेते जाडसर. हे लाटून झालेलं आहे. आता मी ह्याच्या अशा लांब लांब पाऱ्या करून घेते आणि असे सुट्टे सुट्टे करून घ्यायचे आणि दुसरं लाटून घेते. हे आपलं झालेलं आहे दोन्ही गोळ्यांचं बनवून. आता आपण त्यामध्ये तोडून टाकूया. चला मी दाखवते कसं तोडून टाकायचं. इकडे डाळ पण आपली उकळलेली आहे. तोपर्यंत असे एक 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 तोडून टाकायचे आहे. हे बघा, असे एक 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 तोडून टाकायचे. ते झालेलं आहे. पूर्ण सोडून घेतलंय मी. त्यामध्ये टाकून घेतलेलं आहे. आता 2 उकळ्या आल्या की ते शिजून जाते. खायला एकदम भारी पौष्टिक असं आहे. हे एकदा करून बघा नक्की. आता बघा 2 उकळ्या फुटलेल्या आहेत. आता हे मस्त असं शिजलेलं आहे. आपण आता प्लेटमध्ये काढून घेऊया. तयार आहेत आपल्या पौष्टिक अशा चकुल्या. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.